दरिया किनारे एक झंगलो गोरी बाकीची येलूरचे गुंकीजवळ कुठलं तर गाव आहे किसनाच्या पलीकडल्या बाजूला आणि जसं मात्र असणाऱ्या अंबाबाई दादाला त्या वेळेला शाप दिला किंवा असणारी नाव तुझी बुडल त्या वेळेला आणि असणार देवाने शाप दिल्याबरोबर त्या अंबाबाई दादाची सुद्धा तसंच घडलं. पाठीमागल्या बाजूला अंबाबाई बुडून रस्ता तळाला गेला. त्यावेळी किसना नदीच्या असणाऱ्या किसना नदी घडलं त्या वेळेला अंबाबाई दादा लागला होता जायला. मात्र त्या वेळेला आणि जाताना देवाला म्हणायला लागला मामा माझी चुकी झाली मला माफ करा. त्या वेळेला किसना नदी बघाया गाठाला सागर
भागाला आंबेकरी दादा लागला काय ब्रिकाता बोलायला अवा देवा माफी झाली माफी करावी त्या वेळेला चुकी झाली माझी त्या जागेला अरेला शब्द माग घेतो पण मला ह्यातनं वाचवा प्राणाला माझा जीव मुकल त्या वेळेला त्यावेळी ब्रिका असणारे हा काळी देवांना ऐकायला आणि देव लागला काय ब्रिकाता बोलायला जसा देव मंगराया त्या वेळेला तिथून मला जर कोण भंडाऱ्याची चिमट घेऊन आलाय तर त्या वेळेला त्याला पैसे मागायचं नाही त्याची भंडाऱ्याची चिमट घ्यायची पण त्याला अलीकडनं पलीकडे सोडायचं त्या वेळेला असं लागला होता ब्रिका मंगरायाशी त्या आंबेकरी दादाला आता बोलायला बोला ऐकून घेतलं त्या नदीच्या मध्ये ब्रिकाता भागाला जसं या असणारं वचन दिलं देवाला त्या वेळेला सतयुग गेलं कलियुग गेला आज तागायत वडीत पलीकडं त्यांना धनगराचा माणूस जर गेला तर सोडत होती आता वडीत जात्यात बसतात का नाही माहित नाही होडीच्या स्पर्धा एक सांगलीला होडीच्या स्पर्धा त्या आता कोण होडीन जात नाही टू व्हीलर आहेत आता फुल आले पूर्वी काळी फुल नव्हते वडीत पलीकडे जायचं सत्ययुगाला कलियुगाला हस्तागायत सुद्धा अजून प्रकार चालू आहे त्या वेळेला या असणाऱ्या मंगरायानं दिलेलं वचन त्या वेळेला परंतु याचा वाचला मंगराया निघून गेला पुढल्या बाजूला त्या वेळेला मंगरायाशी चालायला वाट चाल करीत मात्र त्या जाग्याला आणि जुगुळ या गावाला वाट लागला होता चालाय त्याच वेळेला वाटे चाल करीत ब्रिका निघून गेला त्या जुगुळ ब्रिकाता गावाला या असणाऱ्या जुगुळ गावाला त्या वेळेला या असणाऱ्या मासाहेबीने त्या वेळेला सवयच्या पाऱ्याला काचचा कोंबडा लागला होता भांग द्यायला तिच्या आवाजाने उठली त्याच वेळेला काचचा कोंबडा लागला भांग ब्रिका दियाला आणि सवयच्या ब्रिकाता पाऱ्याला दिवसाच्या गोंड्याला मात्र त्या जाग्याला आखरीत लागला या घडायला त्या जाग्याला असणारी मासाहेबीने उठली त्या वेळेला हाती झाडू घेतला आणि लागली होती अंगण झाडलोट कराय त्या वेळेला अंगण लागली ब्रिका झाडायला झाडलोट लागली होती ब्रिकाता करायला त्यावेळी ब्रिका तिच्या दर्गाच्या पुढच्या बाजूला लिंबाच्या झाडातून मात्र त्या जाग्याला त्या असणाऱ्या लिंबाच्या झाडातून त्या वेळेला पानं पडायची राहिली साखर लागली होती पडाय त्या वेळेला साखर लागल्या ब्रिका पडायला लागली होती नेत्रानाथा बघायला आखडीत लागलाय ब्रिकाता
घडायला. जसं आज काय तर भलतं घडणार म्हणून त्यावेळेला ऐकून घेतलं जीवाला त्या जाग्याला. त्यावेळी ब्रिका कोड्या पडला त्या मासाहेबिनीच्या जीवाला. काय लागले होते ब्रिकात बोलायला. एवढ्या भर वेळेत त्यावेळेला त्या मासाहेबीने मोहर त्यावेळेला ही 5 जण भाऊ आलं आणि ही धनगर बघितल्या बरोबर त्यावेळेला. एवढ्या या वेळेला वेळ लाव, एवढ्या या टायमाला टायमात. एवढ्या या वेळेत वेळ माझी साहेबीन साहेबीन. बोलायला लागली लागली. तसंही मासाहेबी लागली होती बोलायला. अरे अरे लाला नु कशासाठी आला त्यावेळेला. त्यावेळी असणाऱ्या जुडीचं बंधू लागला त्या मासाहेबीनीला बोलायला. या असणाऱ्या मासाहेबीने ऐकून घेतलं जीवाला. या नेट तोडायसाठी आम्ही आलोय. हुंड्याचा वाटवा कोणाचा आहे. आमच्या दादाने चोरून आणलाय आणि दादा गाडी आणलाय. असं लागलाय ब्रिका म्हणलाय त्या मासाहेबीनीला बोलायला. ऐकून घेतलं मासाहेबीनीनं आणि लागल्या त्या भावाला बोलायला. लागली होती सांगायला त्यावेळेला. 5 पायऱ्यावर चढून गेला असा तर चांगलं होईल. 3 पायऱ्या चढला असा तर वाटलं होईल. माझ्या दरबाराला तुमचा काय न्याय नाही तुटायचा, खटला नाही मिटायचा. हितनं एवढं जावा त्यावेळेला. त्यावेळी ब्रिका लागल्या मार्ग दावायला आणि काय लागली होती सांगण्यात सांगायला. माझ्यापेक्षा थोरला भाऊ मात्र त्यावेळेला राहतोय सदलगे गावाला. शाही शमना मीर नाव त्याच त्यावेळेला. तो तुमचा न्याय तोडून तो तुमचा खटला मिटवल त्यावेळेला. त्यावेळी ब्रिका मार्ग दावाला त्या भावाला आणि असणारा बंधू मात्र त्या जाग्याला. जसं मात्र असणाऱ्या बंधू त्यावेळेला वाट लागलं होतं चालायला त्या जाग्याला. निघून या चाललं वय, बघायला चाललं वय, मागं चाला लागलं वय, बघायला लागलं. चालत तरी बघायला तरी गेलं होतं निघून वय सगळ्या गावाला. जसं निघून गेलं त्यांनी असणार जुगुळगाव सोडलं आणि वाटचाल करीत त्या वेळेला. वाट लागलं ब्रिका चालायला आणि वाट धरली त्या सदलगी गावाची त्या जाग्याला. या असणाऱ्या सदलगा गावाला त्यावेळेला गावाच्या मधाला त्या जाग्याला शाही शमनामीर राहतोय. त्या शमनामीरापाशी गेल्याने बादशाही सलाम सुलतानी रामराम केला. आमचा न्याय एवढा मिटवा त्या वेळेला. न्याय मिटवा आमचा ब्रिका लागल्या ती महाराज ब्रिकात म्हणायला. आपली हकीकत लागल्या ती ब्रिकात सांगायला. बोलायला या लागलं सांगायला या लागलं बोलायला या लागलं सांगायला या लागलं.
शाही शमना मिळाला त्यावेळेला लागले उतवरी का आपली हकीकत सांगायला आणि आपलं लागली बरी का आता बोलायला. भंडारा लाव माझ्या देवाचा, अरे भंडारा लाव दादा भंडारा लाव माझ्या देवाचा, मंगराया वसीदाचा, मंगराया वसीदाचा, संत बाळू या मामाचा, कासिया लिंगाचा. असणारा शमना मिराला लागलो होतं सांगायला मंगायची त्यावेळी कापली हकीकत लागलं त्या देवाला सांगायला, चुरीचं लागलं दारू पाता घालायला. म्हणून मात्र देव लागला होता सांगणे मात्र सांगायला. माझ्या धर्माच्या बापाने त्यावेळेला योग्या मुक्षिदाने मला हात उचलून दिलाय, तोच येतकामला भंडाऱ्याचा वाटवा मी आणलाय त्यावेळेला. पण माझं लागलं ती देवावरी काय भाऊ माझ्यावर आरोप घालायला, खटला पाहिजे आमचा आता मिटवायला. खटला पाहिजे मिटवायला म्हणल्याबरोबर त्यावेळेला जसं ऐकून घेतलं जीवाला, विचार मनाचा केला त्यावेळेला. त्यावेळी का विचार केला मीरा साहेबांना मनाला, आणि लागला होता काय रिकाचा बोलायला. ऐकून घेतलं जीवाला त्यावेळेला शाही शमनामीर म्हणत होता, तुम्हाला एक सांगतो, तुम्ही काय म्हणतायचा चोरून आणलाय. मंगराय काय म्हणते बापाने हात उचलून दिलाय, पण तुम्हाला सांगतो माझ्या दरबारात असं नाही होणार, खऱ्याचं खरं होणार. बरोबर आहे की नाही. त्या असणाऱ्या मात्र शमनामीरानं त्या जाग्याला जसं सांगितलं त्यावेळेला, जर तुमचा असेल तर तुम्हाला मिळेल. त्यावेळेला चारी बाळाला सांगितलं त्या एकट्याचा असला तर एकट्याला मिळेल, पण तुमच्या दोघांनाही जर नाही आला तर येतकामला भंडाऱ्याचा वाटवा न्यायानं तुमच्या बाजूला दोघांचे तर राहणार माझ्या दर्ग्याला राहणार. बरोबर आहे की नाही. म्हणून असणाऱ्या शमना मिरानं त्यावेळेला जसं तुरबतीवर येतकामला भंडाऱ्याचा वाटवा ठेवला त्यावेळेला 7 कडी कुलपत लावली. मंदिर म्हालाला तुरबतीवरती येतकामला भंडाऱ्याचा वाटवा ठेवला आणि असणारा मंगराळ शिदाला आणि त्या चौघ्या बाळाची म्हणला अवधूशी बिळ्यांचे कण मुद्द्या सोमन मुद्द्याला दोघांनी एकवर हात मारायचे आणि ज्याला हाकाळीला तो येईल त्याला घेऊ. त्या असणाऱ्या मात्र पहिली बारी कुणाची म्हणल्याबरोबर त्यावेळेला चौघ बाळ सुद्धा हरकलेली होती. ती म्हणजे आम्ही मारणार, आम्ही धाकताय. मग सांगितलं वाटणी पहिलाच धाकट्यालाच. म्हणून असणारी चौघ बाळ हाकाळी लागली होती मारायला त्यावेळेला. चौघ भाऊ लागले हाकाळी मारायला, आणि कशी हाकाळी लागली मारायला. जसं मात्र हाकाळी लागले होतं मारायला त्यावेळेला या असणाऱ्या चौघा भावासनी त्यावेळेला चौघा भावांच्या सुद्धा हाकाळीला येतकामला भंडाऱ्याचा ना त्यावेळेला. त्यावेळी का दुसरी बारी शाहीर कुणाची तर या धर्माच्या लेखाची त्या टायमाला मंगराया शिदाची मात्र त्या जागेला. जसं या असणाऱ्या मंगराया शिदाची बारी आल्याबरोबर तुरबतीच्या मोरल्या तोंडाला त्या जाग्याला 7 कडी कुलपाच्या मोरल्या बाजूला येऊन मंगराया उभा राहिला आणि हसणारा ह्यो शमनामीर लागला होता मनात त्या मनात काय बोलाय त्यावेळेला. त्यावेळी का काय लागला होता मनातल्या मनामध्ये ब्रिकात बोलायला. जसं मात्र या असणाऱ्या त्यावेळेला चौघा भावासनी हल्ले नाही एकट्याला काय येतंय. मगाशी मी सांगितले या दोघांनी बी नाही आला तर येतकामला भंडाऱ्याचं वाटवा कुठं राहणार, माझ्या दर्ग्याला राहणार. चौघांनी हल्ले नाही एकट्याला काय हलतंय. बरोबर आहे का नाही. चौघांची ताकीद पुरली नाही तर ते एकट्याची पुरल का. म्हणून लागला होता मनातल्या मनात हसायला, पण माझा मंगराया हात कसा लागला होता मारायला. त्यावेळी का मंगराया शिद लागला कसा हाकाळ्या
आता मारायला. गुरु माझ्या या धन्यानं धर्माच्या या बापानं माझ्या या धन्यानं धर्माच्या या बापानं धर्माच्या या बापाने चोरून नाही गाणल्याला हात उचलून दिला या नाही गाणल्याला हात उचलून दिल्याला. चोरून नाही मी आणलं हात उचलून दिला या चोरून नाही आणल्याला हात उचलून दिल्या या. पहिल्या देवाच्या हाळीला पहिल्या देवाच्या हाळीला त्या देवाच्या हाळीला पहिल्या देवाच्या हाळीला यतयानं या कांबळा भंडाऱ्याचा यो वाटवा आणि या कांबळा भंडाऱ्याचा या वाटेवा. हलाय लागला डुलायला हलाय लागला डुलायला हालाय लागेला डुलायला हालाय लागेला डुलायला. दुसऱ्या देवाच्या हाळीला दुसऱ्या देवाच्या हाळीला दुसऱ्या देवाच्या हाळीला दुसऱ्या देवाच्या हाळीला कड्या कुलप निकळले दारा धडप उघडले गड्या कुलप निघाल्या दारा झड पाणी गेल्या. तिसऱ्या देवाच्या हाळीला तिसऱ्या देवाच्या हाळीला तिसऱ्या देवाच्या हाळीला तिसऱ्या देवाच्या हाळीला पाषाण लागलं डुलायला गादी लागली हालायला लागेला डुलायला गादी लागली हालायला. आणि यतयानं कांबळ्या भंडाऱ्याचा वाटवा येऊन देवा मागीवर बघला मागीवर भंडाऱ्या सीताला सीताला कांबळा यो झालाया भंडाऱ्याचा वाटवा या वाटवा बघला लागला. लागला हाताला या हाताला वेतळकला हाताला मंगळाया सीताने वसिताने तुम्ही हात जोडले. मन बंगला या बंगले गुरु माया बापाला अमुक सीताला या सीताला अमुक सीताला. जसे ह्या असणाऱ्या मंगळाच्या सिद्धांना हात खाली मारली त्या हा खाली बरोबर दारा धरप उघडली कड्या पण काढली पाषाण लागला हलायला गादी लागली डोळ्याला. त्या असणारा वेद कांबळा सुद्धा मंगळाच्या मागे येऊन बसला. देवानं हातात वेद घेतला कमळा लावला खांद्याला वटवा लावला बघलेला मनातल्या मनात आपल्या देवाचं मायपित्याचं आभार मानलं दर्शन घेतलं टाळ्या लागलं त्या पडायला त्या जाग्याला तिकडं न्याय झाला बरोबर तिकडं अलकी अमुक्षिदाची देवाची पातळच्या पाऱ्याला किंवा असणारा भूताशी सेवा करीत होता. तिकडं टाळ्या लागल्या पडायला देवाच्या पाठीवर आरकिरीत त्या अमुक्षिदाच्या पाठीवर लागले होते उठायला. बळ लागलं उतवरी कामुक शिदाच्या पाठीला उठायला नेत्रानं लागला भूता शिदात बघायला काय लागला होता त्या देवाला तर बोलायला. अहो देवा म्हणला तुमच्या पाठीवर वळ कसलं मंत्र खेळला. देव सुद्धा म्हणला अरे बाबा मंगराया शिदाने एक कामला भंडाऱ्याचा वटवा चोरून नेला म्हणून माझी पोटची 4 बाळा त्याच्या पाठीमागे लागली पण त्याने चोरून नेला नाही त्याचा न्याय तिथं झाला. त्यानं खरोखर माझी सेवा अपरंपार आगळी वेगळी केली म्हणून त्याला वेद कामलाने भंडाऱ्याचा वटवा दिला आणि देवाचा न्याय झाला. इथं माणसाने टाळ्या वाजवल्या म्हणून इथं माझ्या पाठवानं वळ उठलं असं देवानं सांगितलं आणि इथं देवाचा न्याय झाला. तिथनं मंगरायाशी पुढं गाद्या करत 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 पेरवाडला गेला. पेरवाडातनं पुतळीला गेला. पुतळीतनं आणि गाद्या करत आद्यामध्ये सांगत नाही घुमकीला गेला आणि घुमकीत देवाने समाधी संजीवन घेतले आणि मूळ क्षेत्र घुमकी गावी देवाने रहिवास मानला. बसून घोड्याच्या पाठीला हो हो बसून घोड्याच्या पाठीला घुनकी व नगराला उंच
उंच उंच उमाट्याला त्यानं झेलारवला, उंच उमाट्याला त्यानं झेलारवला. उमाट्याला त्यानं झेलारवला, उमाट्याला त्यानं झेलारवला. देवा करतो तुझा धावा, माझं मरण येण्याआधी मला मंगळाया गावा, मरण येण्याआधी मला येण्याआधी मला भैरवनाथ गावा, येण्याआधी मला भैरवनाथ. जीवनाची चमचम कधी हो मिटल, देवा तुला पाहता पाहता पांगडोळ्याचं फिटल. जीवनाची चमचमी कधी मिटणार नाही. कसा आहे माणूस, मला माझा आणि मी या 3 शब्दांच्या पाठीमागे लागले. भावाने विकाय करते की ती मलाच पाहिजे, बरोबर. वडिलांना बंगला बांधला असला तरी ती म्हणते मीच बांधला, बरोबर नाही. आणि कुणाची तर 12 शिडी असली तर ती म्हणते माझीच आहे. माणसानं माणुसकीनं वागलं पाहिजे, नीतिमत्तेनं राहिलं पाहिजे. देवा मंगळाशी जाणं तुमच्या गावावर अपार अशी भक्तिवृत्ती धरली. छत्र छायेखाली त्याच्या चांगलं राहावा, गुण्यागोविंदानं राहाव्या. तुमचं आमचं नातं हे वेगळं आहे आणि देवाची भक्ती रस महिमा ही अशीच अविरत वाढवूया या ठिकाणी सांगतो. कारण का पूर्वीच्या काळी कसं होतं, पाणी एकच होतं, बरोबर आहे. पण काय पाणी रानात गेल्यानंतर उसाला गेल्यावर पाटानं सोडल्यानंतर ती उसाला गेले की ऊस गोड होते, मिरचीला गेले की ते बरोबर आहे, कारल्याला गेले की गोडमाट गोड होते. म्हणजे आमची खुल्यात काय, उसाला गेले की गोड होतंय, कारल्याला गेले की कडू होतंय आणि तीच पाणी मिरचीला गेले की ती मिरची तिखट होत्या. गुणधर्म पाण्याचा नाही, गुणधर्म व्यक्तिदोषाचा आहे. म्हणून आपला चष्मा चांगला पाहिजे, दुसऱ्याची नजर वाईट नसते, फक्त आपल्या नजरेत चांगलं बघितलं पाहिजे, बरोबर आहे. बरोबर आहे नाही. कपाला कान आहे पण त्याला ऐकता येत नाही, नारळाला डोळा आहे पण त्याला बघता येत, टेबलाला पाय आहे पण त्याला चालता येत नाही, आणि हात कशाला माणसाला हात पाय कान डोळे सगळं आहे पण माणूस किंमत राहिलेला नाही. म्हणून जीवनाची चमचम कधी हो मिटल, देवा तुला पाहता पाहता पांगडोळ्याचं फिटल. नाही कोण्या जीवा लावा, देवा करतो तुझा धावा, माझं मरण येण्याआधी मला मंगळाया गावा, येण्याआधी मला मंगळाया. येण्याआधी मला मंगळाया गावा, येण्याआधी मला भैरवनाथ. तुला मंगळाया काय मी मागाव, तुला अजून मंगळाया काय मी मागाव, गुरुला माझ्या सुख लागाव, तुला माझ्या सुख लागाव. मला माझ्या सुख लागाव लागाव, तुझं माझ्या सुख लागाव. तुला भैरवनाच्या काय मी मागाव,
गुंतल मन तुझ्यामध्ये माझ्या मंगळाया तुझ्यामध्ये माझ्या मंगळाया गुंतल मन तुझ्यामध्ये माझ्या मंगळाया परवाया पोटी जन्म तुझा झाला जय गुणाच्या पोटी जन्म तुझा झाला जय गुणाच्या पोटी जन्म तुझा झाला गौरवाच्या पोटी जन्म तुझा झाला अलकिरीच्या मठावरती धरली रे छाया गुंतल मन तुझ्यामध्ये